100 वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके या मराठी अवलियाने राजा हरिश्चंद्र या मुखपटाचे बीज रोवले. आज त्या बीजाचा वटवृक्ष झालाय, जो प्रत्येक भारतीयाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. 1954ला नॅशनल फिल्म अवॉर्ड सुरू झाले आणि राष्ट्रपतींच्या सुवर्ण पदकाचा पहिला मानकरी होता आचार्य अत्रे यांचा श्यामची आई हा मराठी चित्रपट. आणि 2011च्या राष्ट्रपती सुवर्ण कमळाचा मानकरी होता देऊळ हा ही एक मराठी चित्रपट. 100 वर्षातील मराठी सिनेमाच्या कर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा. स्वागत करूया आपल्या मास्टर्सचं. मास्टर स्वरूप, मास्टर सोनिया आणि मास्टर देवेंद्र. आणि आता स्वागत करूयात आपल्या लाडक्या ग्रँड मास्टर उर्मिला मातोंडकर यांचं. नमस्कार. 3 मे 2013ला भारतीय सिनेमासृष्टी आपली 100 वर्ष साजरी करणार आहे. आणि या 100 वर्षामध्ये अर्थातच भारतीय सिनेमा बदलला. भारतीय चित्रपटातली गाणी आणि प्रासंगिक नृत्य ही म्हणजे भारतीय सिनेमाची एक ओळखच नाही तर प्रेक्षकांची गरजही आहे. पण अगदी सुरुवातीच्या काळामध्ये हे असं नव्हतं, कारण तेव्हाच्या काळामध्ये बहुतांशी स्त्री पात्र ही पुरुषांकडनं केली जायची. पण त्यानंतरच्या लावणीप्रधान सामाजिक चित्रपटांमधून शेवटी नृत्याला एक जागा मिळाली. पण तेव्हा नृत्य म्हणजे नाच आणि नृत्य करणारी व्यक्ती म्हणजे नाचणारीण किंवा कलावंतीण अशा प्रकारे कुठेतरी दुय्यम स्थानावरती नाच आणि नृत्य करणारे कलाकार होते. पण हळूहळू वेळ बदलला, ही परिभाषाही बदलली आणि आज नृत्य हे मराठी सिनेमाचं एक अविभाज्य अंग आहे. आता आपण ओळख करून घेऊया भारतीय सिनेमातील दिग्गज व्यक्तिमत्वाची. डान्स हा ज्यांच्या चित्रपटाचा श्वास होता. नाटकाचे पडदे ओढणाऱ्या या मुलानं आपल्या अपार मेहनतीनं आणि कष्टानं भविष्यात या रुपेरी चित्रपडद्यावर आपलं नाव कोरलं. बाबूराव पेंटरांच्या हाताखाली मी पडेल ते काम करत होतो. फिल्मचे डबे उचलणं, ते सांगतील त्या पद्धतीनं फिल्म जोडणं, रंगभूषा, अभिनय करणं आणि प्रसंगी स्टुडिओ झाडून काढणं सुद्धा. तिथं असतानाच आयुष्यात प्रथम दिग्दर्शन करण्याची ही संधी मला मिळाली. वडिलांनी 1920 सालीपासून त्यांनी तो पहिला चित्रपटापासून चालू केलं. वडिलांना संगीत आणि नृत्याची खूपच आवड होती. झनक झनक पायल बाजे हा पहिला नृत्यप्रधान चित्रपट संबंध होता. प्रत्येक गाण्याच्या नृत्यामध्ये वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे ॲक्शन्स हे संबंध दिसून येतात. वेगवेगळे चित्रपट वडिलांनी, शांतारामबापूंनी असे नृत्यावरती केले आहेत. तुम्ही हे जे सगळे नृत्याचे चित्रपट तुम्ही शांतारामबापूंचे बघा, ह्यात त्यांची नायिका एकच होती, संध्या. संध्याजी आणि तो डान्स डिरेक्टर त्या चित्रपटाचा आणि शांतारामबापू ह्या तिघांचं असं मिश्रण होऊन ते नृत्य तयार व्हायचं नेहमी. अशा परिपूर्ण कलाकृतीचा किनारा गाठण्यासाठी मी सारखा धडपड करतो आहे. अद्याप तो खूप दूर आहे हे खरं, पण माझ्या याच आयुष्यात तिथं जाऊन पोचण्याचा निर्धार मी केलाय. खरोखरच व्ही शांताराम ह्यांच्याबरोबर मला वाटतं मी पूर्ण एपिसोडही बोलू शकते, एक अख्खा दिवस बोलू शकते. असं व्यक्तिमत्व आणि माझ्या मते गोल्डन नाही, सिल्वर नाही, प्लॅटिनम काळ मराठी सिनेमाचा प्रत्येक एका लेव्हलवरती. म्हणजे काय त्यांची त्या माध्यमावरची पकड, काय त्यांची त्या गाण्याचं टेकिंग. मला तर असं वाटतं की त्याच्यानंतरच्या सुद्धा अनेक हिंदी चित्रपटातील त्या काळच्या दिग्दर्शकांनी केवळ त्यांची कॉपी करून आपल्या नाचांना आणि आपल्या सर्व कोरिओग्राफीला एक मोठेपणा दिला, भव्यता दिली. भव्यता, दिव्यता मला वाटतं मराठीच नाही तर तमाम भारतीय चित्रपटसृष्टीला ह्या व्यक्तिमत्वाने दाखवली. आणि जितकी भव्यता आणि दिव्यता दाखवली आपल्या नाचांमधनं आणि आपल्या गाण्यांमधनं, तितकंच बारीक डिटेलिंग प्रत्येक गाण्यामध्ये बघायला मिळतं. म्हणजे एखाद्या आर्टिस्टनं एवढ्या पराकोटीचा डान्सर आणि एक स्टार बनवण्यामध्ये काय असतं दिग्दर्शकाचा वाटा, ते ह्या दिग्दर्शकांकडे बघून कळतं खरोखरच. आणि त्यांचा नवरंग हा जो चित्रपट होता त्याच्यामध्ये नृत्य दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलं होतं आणि त्यामुळे त्यांचं नाव
चित्रपटाच्या नामांकनांमध्ये श्याम देण्यात आलं होतं. मला असं वाटतं मराठमोळ्या या व्यक्तिमत्वाकरता आपण सगळ्यांनी उठून टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि आता दिग्दर्शक अभिनेता राजा परांजपे आणि सीमा देव यांच्या अभिनयाने नटलेल्या एका सदाबहार गाण्यावर परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येत आहेत मास्टर सोनियाचे कलाकार पुण्याच्या पोरी अष्टपैलू पूजा आणि अक्षता. जोरदार टाळ्या. भाई व्हॉट अ परफॉर्मन्स. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पूजा आणि अक्षतेसाठी. आपल्या मास्टर्सना हा परफॉर्मन्स कसा वाटतोय हे आपण त्यांनाच विचारूयात. मास्टर स्वरूप. पूजा अक्षता दोघी जेव्हा स्टेजवर येतात धमाल करतात. आज पण केलं. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. मिररचं कॉन्सेप्ट होता आणि स्पेशली पूजा इकडे डान्स करताना इट्स व्हेरी डिफिकल्ट कारण एकांना लेफ्ट ओरिएंटेशन धरून डान्स करावं लागतं वेन यू आर डुईंग मिरर. तर दॅट इज अ डिफिकल्ट टास्क. व्हेरी गुड पूजा. खूप आवडला मला ॲक्ट. खूप छान स्टेजचा उपयोग पण होता. एकच पॉईंट आहे मला फक्त इकडे उतरताना स्टेजचे उतरताना तिकडे अक्षताला फक्त वरती येताना फक्त पूजा बसली. अगेन यू गेट अप. दॅट वुड हॅव अगेन दॅट वन पॉईंट could have created a mirror image. Otherwise, everything was mirror, 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 mirror for me. Beautiful performance, girls. You are looking beautiful also. तुम्ही दोघींनी खूप धमाल केलं माहिती आहे. मी थ्रू आउट ॲक्ट पहिल्यांदा एवढा खुश झालो तुम्हाला बघून की खूप मजा वाटली माहिती आहे का मला बघताना. खूप एंटरटेनमेंट आणि जे गाणं तुम्ही सिलेक्ट केलं ना ते सुपर होतं. म्हणजे गाणं आणि तुमचा कन्सेप्ट कट टू कट 100% होता आणि खूप छान एंटरटेनमेंट. अक्षता पूजा कीप इट अप. सुपर. अशा प्रकारच्या ॲक्टनं मला असं वाटतं 4 दिवसाची रिहर्सल पुरेशी नाही आहे. 40 दिवसाची रिहर्सल पाहिजे तर इतकं परफेक्शन येऊ शकतं. पण तुम्ही 4 दिवसात खूप खूप काहीतरी छान करून दाखवलं. जगाच्या पाठीवर सिनेमा ज्याच्यामध्ये सीमाताईंनी
हे गाणं केलं आहे आणि इतकं ग्रेट काम ह्या लोकांनी करून ठेवलं आहे ना की मी ह्या ॲक्टसाठी मुद्दामून सीमाजींना फोन केला होता आणि मी त्यांना विचारलं की कोणी केलं त्यावेळेस हो हे गाणं कोरिओग्राफ. तर त्या म्हणाल्या अगं कसलं काय, मी नाच शिकलेले होते, सेटवर गेले आणि राजाभाऊ म्हणाले की काय गं सीमा तुला येतो ना नाच. हो मग तूच कर, तुला कशाला हवा आहे कोरिओग्राफर. म्हणजे त्यात सिनेमासाठी मला वाटतं आनंद ताटे नावाचे कोरिओग्राफर होते, पण ह्या गाण्यासाठी कोणी सीमा त्यांना कोरिओग्राफ नाही केलं आणि इतका सुंदर आणि तरल नृत्य त्यांनी त्या सिनेमात केलं आहे की त्याच्यासाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवू. वा. त्या खूप खुश झाल्या की हे गाणं करतोय म्हटल्यावर. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीची गाणी आणि अशा पद्धतीचा अर्थ आत्ताच्या या नवीन मुलांना कळणं समजावणं कधी कधी डिफिकल्ट जातं, पण या दोघींना खूप चांगलं सुराचं ज्ञान आहे. त्यांना इतकं छान ते गाणं आत्मसात केलं आणि त्याच्यावर परफॉर्म केलं. खूप खूप अभिनंदन तुमचं. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. एकत्र म्हणजे मास्टर्स तुम्ही पाहताच आहात काय घडतंय सगळीकडे. ग्रँड मास्टर, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आता आज आपण नृत्याविष्कारांची ही पर्वणी बघणार आहोत जी आपण आजपर्यंत रजतपटावर बघितली, सिल्वर स्क्रीनवर पाहिली. त्याच्यामध्ये कुठेतरी ह्याचं भान जायला देऊ नका की स्पर्धा खूपच अटीतटीची झाली आहे. 1-2 ठिकाणी मला अतिशय छोट्या लेवलवरती पण थोडीशी धडपड अशी जाणवली जिथे पाय वर गेला आणि टर्न झाला वगैरे. कारण आता अतिशय निसरडी वाट असल्यामुळे एकही चूक अशी ती डोळ्याला खटकते आणि किती आपण रिहर्सल करतो आणि काय करतो हे सगळं शेवटी आपल्याला माहिती असतं, पण लोक बघत असताना एकदम ते असं करून आता बघतायत तुम्हाला प्रत्येकाला, ते लक्षात ठेवा फक्त. पण खरोखरच अदरवाईज हा ॲक्ट कठीण होता करायला आणि तो तुम्ही अतिशय अगदी सुंदरपणे पार पडलात नेहमीप्रमाणेच. त्याच्याकरता अभिनंदन. थँक्यू मॅम. थँक्यू ग्रँड मास्टर, थँक्यू. मोठ्या पडद्यावरती मराठी काय किंवा नृत्य दाखवण्यामागे व्ही शांताराम यांचा सिंहाचा वाटा जरी असला तरी आणखी एक नाव आपण विसरून चालणार नाही. ते नाव म्हणजे दादा कोंडके. मला असं वाटतंय की दादा कोंडके ह्या काळाबद्दल, या एका मोठ्या नावाबद्दल आणि मराठी चित्रपट सृष्टीतला एक अविभाज्य घटक, त्याच्याबद्दल मला असं वाटतंय की मास्टर सोनी आपल्याला नक्की काहीतरी सांगतील. अरे कमाल, दादा म्हणजे खरंच कमाल. अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं ते आणि अत्यंत संगीताची आणि नृत्याची त्यांना जाण होती. ॲक्च्युली फ्रीस्टाईल आपण जे म्हणतो ते मी तर म्हणेन दादांनीच आणलं. मला आठवतंय सिद्धू एक मला वाटतं एकटाजीव सदाशिवमध्ये एक गाणं आहे, गेली सांगून ज्ञानेश्वरी न माणसा परीस मेंढर बरी, ते माणसा परीस ढुंतांग. इतका त्यांनी सुंदर त्याचा पिकअप हा तुम्हाला इतका नृत्याचा आणि संगीताचा जाण होती आणि इतकं प्रेम होतं त्यांचं ह्या गोष्टीवर की त्याच्यामुळेच ते शक्य झालं. आणि इतका गोडवा आणि साधेपणा आणि त्यांनी एक वेगळीच स्टाईल मराठी सिनेमामध्ये आणली, ज्याच्यामध्ये मजा होती, ज्याच्यामध्ये मस्ती होती, ज्याच्यामध्ये रोमॅन्स होता, ज्याच्यामध्ये पळणं होतं, ज्याच्यामध्ये धावणं होतं आणि अत्यंत सहजता होती. आणि त्याचबरोबर त्यांनी चित्रपटामध्ये मी असे अनेक कलाकार ऐकलेत की ही स्टेप आम्हाला दादांनी शिकवली, म्हणजे किंवा त्यांनी आम्हाला गोंधळातला हा भाग शिकवला. असे अनेक मी आत्ता काम करताना आर्टिस्ट कोल्हापूरला, पुण्यात ऐकलेले आहेत की आम्ही अजूनही दादा कोंडक्यांना आठवतो की ते कसं कोरिओग्राफ करायचे आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. तर इतक्या मोठ्या कलाकाराला आणि इतक्या अष्टपैलू कलाकाराला आपण मानवंदना दिलीच पाहिजे. दादा आणि कमाल होते, त्यांचा साधेपणा इतका भावतो की आजही आजच्या काळातही जर तुम्हाला उत्तम कार्यक्रम करायचा असेल तर तुम्हाला दादा कोंडक्यांचा गाण्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला करावंच लागतं. त्यांच्यासाठी खूप 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 जास्त टाळ्या आणि खूप त्यांना वंदन माझं. आता आपण बोलूया आपल्या परफॉर्मन्सकडे. कोकणी गाण्यातील प्रेमकहाणी घेऊन येत आहेत मास्टर स्वरूपचे शिलेदार, मुंबईचा स्वप्नील मांडवकर आणि पुण्याची शेरनी मृण्मयी. मास्टर्स, मला तुम्हा सगळ्यांना एकच सांगायचं आहे की ह्या परफॉर्मन्समध्ये स्वप्नील मांडवकर मृण्मयीला फक्त साथ देतोय, त्याचा खरा परफॉर्मन्स पुढे आहे.
माझे राणी, माझे राजा, काय नाचला तुम्ही, सो क्यूट. आता तुमचा डान्स आणि तुमचा परफॉर्मन्स आपल्या मास्टर्सना कसा वाटला विचारूया. मास्टर देवेंद्र. मृण्मयी, आताच्या स्टेजला मला अजून तुझा डान्स हवा आहे अजून वेगळ्या पद्धतीने, पण जी स्टाईल आणि जे आपण आता 100 इयर्स सिनेमा रिप्रेझेंट करतोय त्या दृष्टीने तुमच्या दोघांनी जे एंटरटेनमेंट आज दिलं इथे तुम्ही दोघांनी, कीप इट अप. आणि मृण्मयी खूप छान, कीप इट अप. मला खूप कौतुक वाटलं आणि मला मास्टर स्वरूप सॉन्ग सिलेक्शन आणि त्याच्यावर ही स्टाईल, हे कॉम्बिनेशन खूप आवडलं. मला नेहमी असं वाटतं की मराठी सिनेमाला किंवा सिनेमाला संगीताचा फार उत्तम वारसा आहे आपल्याकडे. खूप छान संगीतामध्ये वेगवेगळे प्रयोग केले गेले. तर ह्या स्टाईलचा उपयोग आणि हे जुनं गाणं ह्याचा ब्लेंड किती चांगला वाटू शकतो हे आत्ता तुमचं नृत्य बघून मला अगदी आवर्जून सांगावंसं वाटलं. खूप छान झालं. आणि मृण्मयी, पुन्हा एकदा अत्यंत कंट्रोल्ड असा तुझा अभिनय होता जो मला खूप भावतो. जिथे आवश्यक तिथेच लाऊड व्हावं ते आज तू पुन्हा एकदा साधलंस. थँक्यू. अभिनंदन तुझं. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन्स मृण्मयी. थँक्यू सर. जसं मास्टर्स सांगतात, मृण्मयी आता मच्युअर होत जात आहे डान्समध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे डान्स आणि एक्सप्रेशन्स. नाव शी इज गेटिंग इन टू द ग्रूव्ह. तर स्वप्नीलने खूप साथ निभावला. ते भीती होतं मला ते शोल्डर लिफ्टचं, ते दॅट्स व्हेरी वेल डन. स्मूथ, ब्युटिफुल. मला असं वाटलं गाणं आणि तुमचा फॉर्म, डान्स फॉर्म, एक चित्रपटाचं सॉन्ग आहे, एक सिक्वेन्स आहे, ते असं पिक्चराइज तरी केला तर इट विल बी अ सुपर हिट सॉन्ग अगेन रिक्रिएटेड. सो ब्युटिफुल परफॉर्मन्स गाइस, लेट्स कीप रॉकिंग. थँक्यू. ग्रँड मास्टर. फयाजजी आणि विक्रम गोखले ह्यांच्यावर चित्रित केलेलं हे गाणं आहे आणि नाळीच्या बागांमध्ये असंच त्यांच्या एक्सप्रेशनवर खरं तर ते चित्रित झालं होतं. पण इथे अतिशय तरल, सुंदर, सॉफ्ट रोमॅन्स दाखवणारा वॉल्स आम्हाला बघायला मिळाला. दोघांनी फार सुंदर केलं आणि अतिशय सुंदर गाणं आहे आणि त्याच्यावर तितकाच मनमोहक आणि सुंदर आज तुम्ही आम्हाला परफॉर्मन्स दाखवला. त्याच्याकरता खूप धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू सो मच. प्लीज टेक अ सीट. आता भेटूया मराठी सिनेमात टेक्नॉलॉजीवर भर देणारे धडाकेबाज, खतरनाक, जबरदस्त आणि झपाटलेलं व्यक्तिमत्व. मी साधारण 1964 सालापासून ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि त्या दरम्यान जो काही डान्सचा प्रकार होता तो फोक ओरिएंटेड होता. म्हणजे तमाशा असेल सिनेमात तर एक लावणी असायची, जर एखादा गोंधळ असेल तर गोंधळाचं एक गाणं असायचं, तर गोंधळाचा एक टिपिकल फॉर्मॅट होता. त्यानंतर मी जेव्हा ॲज अ हिरो म्हणून ह्या क्षेत्रामध्ये पुन्हा आलो, माझा एक चित्रपट होता देवता म्हणून. त्या देवतामध्ये मी अक्षरशः डान्स केला होता तेव्हा, म्हणजे जो काय मला जमला तो. त्यावेळेला प्रवीण कुमार म्हणून डान्स मास्टर होते. प्रवीण कुमार म्हणजे ज्या माणसाने जल बिन मछली या चित्रपटामध्ये नायकाचं काम केलं होतं तोच माणूस. त्यांनी माझ्या ह्या चित्रपटामध्ये माझी गाणी कोरिओग्राफ केली होती. आय वुड से 83, 84 हा पिरियड जो होता त्या पिरियडमध्ये असे हे डान्स ओरिएंटेड सॉंग्स व्हायला लागले. तर दादा कोंडकेंची एक स्टाईल होती, इथे अशोक सराफनी आपली एक स्टाईल निर्माण केली होती, सचिन पिळवकरने आपली एक स्टाईल केली आणि नंतर महेश कोठारे आल्यानंतर त्यांनी पण आपली एक स्टाईल केली. मला असं वाटतं की महाराष्ट्र डान्स हा एक उत्कृष्ट प्रोग्राम आहे. मी सुद्धा आवर्जून तो शो बघतो. त्याच्यामध्ये काही सुंदर डान्सर्स आहेत आणि प्रत्येक डान्सरला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा फ्रॉम ऑल ऑफ माय टीम, माय कंपनी अँड फ्रॉम माय आर्टिस्ट. ऑल द बेस्ट. या काळामध्ये कुठेतरी एक तमाशा प्रधान किंवा कौटुंबिक प्रकारचे जे मराठी सिनेमा बनत होते त्याच्यापासून नक्कीच महेशजी कोठारेंनी एक वेगळ्या प्रकारचा सिनेमा आपल्या सर्वांसमोर आणला आणि त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये विनोदी असो किंवा कुठल्याही प्रकारचे असोत डान्सला त्यांनी अत्यंत महत्त्व दिलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधारणपणे ह्याच काळामध्ये जब्बार पटेल यांच्या एक होता विदूषक ह्या चित्रपटामध्ये सर्वप्रथम नॅशनल अवॉर्ड मिळालेल्या महिला कोरिओग्राफर लक्ष्मीबाई कोल्हापूरकर ह्यांचं गाणं होतं आणि त्यांच्याकरता आज आपण इथे खूप टाळ्या वाजवल्या पाहिजेत आणि त्यांना सलाम केला पाहिजे. ते पहिलं नॅशनल अवॉर्ड मिळवणाऱ्या स्त्री कोरिओग्राफर असण्याकरता. वाव, थँक्यू सो मच ग्रँड मास्टर. आता येत आहे आपले पुढचे परफॉर्मर्स
ऑल टाइम हिट विनोदी सिनेमातील एक भन्नाट गाणं घेऊन येत आहेत मास्टर स्वरूपचे शिलेदार मुंबईचे प्रतीक आणि स्वप्नील मांडवकर. घेऊन टाका. नक्की सर. ऑल द बेस्ट गाईज. एकदम कलरफुल कपड्यांनुसार कलरफुल परफॉर्मन्स होऊन देत. थँक्यू मॅम. बनवा बनवी करणाऱ्या या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तुमची ही बनवा बनवी मला तर फारच आवडली. तुम्ही जे काही केलं स्टेजवरती जो काही धुमाकूळ घातलात तो मला भयानक आवडलाय. पण आपल्या मास्टर्सना हा धुमाकूळ कसा वाटलाय, ही बनवा बनवी कशी वाटली आहे हे आपण त्यांनाच विचारत नाही का. मास्टर देवेंद्र. प्रतीक, स्वप्नील, खूप धमाला. मस्त एकदम. थँक्यू सर. फुल एंटरटेनमेंट. तिथून सुरुवात करून आल्यापासून इथे वरती इथला जो लिफ्ट करून डायरेक्ट त्याला वरती बसवलात ते खूप छान केलं तुम्ही. आणि इथे एकमेकांना रोल केलात. सुपर. आपला फक्त जिम्नॅस्ट पोलवरचा थोडा सिंक्रो, पण बनवा बनवी तुमची जर दोघांची बघितली तर तो खूप छान एंटरटेनमेंट बनवा बनवी होती तुमची. आणि दोघांनाही सुपर. व्हेरी गुड. थँक्यू सर. थँक्यू. त्या बिंदूपासून सुरुवात झाली आणि पूर्ण स्टेज वापरून तो बिंदू पुन्हा कव्हर करून एक छान पूर्णत्वाला नेऊन इकडे येऊन थांबले ते. आणि ज्या गोष्टी सर्कल पूर्ण करतात ना त्या नेहमी यशस्वीच असतात. वा वा. आणि अशा परफॉर्मन्सला लागणारा जो विनोद निर्मितीचा जो एक एलिमेंट लागतो तो म्हणजे काय, स्वप्नील मांडवकर मध्ये काही विचारायलाच नको. त्याचं नावच करतं विनोद असलं आणि त्यांनी प्रतीकला असा खेचडला त्यांना असा चल चल. आणि प्रतीकने पण उत्तम साथ दिली, कारण प्रतीकच्या प्रकृतीचं गाणं नव्हे हे, पण खूप छान. आणि त्या डबल बारचा वापर आणि अशी बनवा बनवी म्हणून त्या बारमधनं जातात काय, येतात काय, लपतात काय, बायका काय बनतात, वर काय चढतात, लटकतात काय, कव्वाल्या काय, वाटेल ते गेलं तुम्ही. पण मजा आली. अभिनंदन. मागच्या एपिसोडमध्ये आपण मास्टर सोन्यानी जे चॅलेंजेस क्लासिकलचे दिले होते ते 4 दिवसात पूर्ण करायचं, ते दॅट वॉज अ डिफिकल्ट टास्क. पण ह्याचा मागे एक बॅकस्टोरी आहे. कारण स्वप्नील आणि प्रतीक लास्ट मिनिटपर्यंत आम्ही ते प्रॉप घेऊन फक्त 3 तासात आम्ही अचीव केलं. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस. असं होतं की ड्रॉप करूया. ते म्हणालं की सर असं नाही, करूया आम्ही देतो. पडले, काही झालं. सिंक्रोनायझेशन, एक्झिक्युशन, यूज ऑफ स्टेज. गाईज, यू रिअली मेड मी प्राऊड टुडे. आय लव्ह यू. चला आपल्या मास्टर्सकडनं
कौतुकाची पावती मिळाली आहे. आता आपल्याला एका मोठ्या पावतीची गरज आहे, ती म्हणजे आपल्या ग्रँड मास्टरच्या कौतुकाची. जाणून घ्यात ग्रँड मास्टरचं काय मत आहे. हे दोघेही आहेतच मुळातच तगडे डान्सर आणि त्यातून स्लॅपस्टिक कॉमेडीची एक झालर त्याला मास्टर स्वरूपने लावली, जी अप्रतिम चपखलपणे फिट झाली. आणि म्हणजे एक 100% एंटरटेनमेंट आणि डान्सने भरलेला ॲक्ट काय असतो तर तो हा असतो. आणि एकदम म्हणजे काहीच त्यातलं म्हटल्याप्रमाणे स्लॅपस्टिक कॉमेडी, सो इट जस्ट मेक्स यू स्माईल अँड फील यू गुड आणि एकदम रिफ्रेशिंग वाटते. तसाच हा ॲक्ट एकदम रिफ्रेशिंग झाला, खूप मजा आली, एकदम 2 thumbs up. थँक्यू मॅम, थँक्यू मॅम. आता आपल्या सगळ्यांसाठी एक खास सरप्राईज आहे. ते म्हणजे असं आहे की आपल्यासमोर येणारे अशी एक अभिनेत्री ज्यांची मराठी सिनेमात एंट्रीच नाचत नाचत झाली. कोण ते पाहूया. मला असं वाटतं की मी जेव्हा म्हणजे माझ्या काळात साधारण 80च्या दशकात किंवा 90च्या दशकात जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा गंमत जम्मत सुदैवाने मला असा चित्रपट मिळाला ज्याला उत्तम कथा होती, उत्तम पटकथा होती आणि अतिशय छान कर्णमधुर असं संगीत होतं. चोरीचा मामला, मामाही थांबला यात थोडासा बराच फोक होता आणि फ्री स्टाईल असा नृत्य होतं. आणि उधळीत ये रे गुलाल हे थोडंसं गरबा स्टाईलचं, त्याच्यात 2 म्हणजे काय आपण आज त्याला मेडले म्हणतो, अशा प्रकारचा एक मेडलेच होता तो. आता स्वर्गीय सुबल सरकार यांनी माझ्या काळात बरीच गाणी केली माझ्याबरोबर. आणि लावणीची जी कोरिओग्राफी त्यांनी केलेली आहे किंवा त्याचं चित्रीकरण सुद्धा, त्याचंही त्यांना चांगलं ज्ञान होतं. एक बंगाली तो माणूस असूनही त्यांचा जो अभ्यास लावणीवरचा होता तो थक्क करणारा होता. आज टेक्निक फार पुढे गेलेलं आहे, त्यामुळे हे जर तंत्र त्या काळात आम्हाला लाभलं असतं तर त्याला जास्त चकाकी आली असती, त्यात जास्त काय म्हणतो आपण त्याला एक ग्लॅमर त्याला मिळालं असतं. मराठी चित्रपटातील नृत्यानं जे काही ग्लॅमर प्राप्त झालं तेव्हा सुद्धा ते 80 आणि 90च्या ह्या दशकामध्येच झालं. आणि त्यावेळी कुठेतरी मराठी चित्रपटांमध्ये फक्त भारतीय नृत्याव्यतिरिक्त इतरही डान्स प्रकार करण्याचा एक सुरुवात झालेली आणि ती आत्तापर्यंत कंटिन्यू होतेच आहे आणि अप्रतिमरित्या होते आज तर. ग्रँड मास्टर, मला सुद्धा थोडंसं काही सांगायचं आहे. ते म्हणजे असं की सुबलदा मूळचे बंगालचे होते, पण पुणे, मुंबई आणि कोल्हापूर हे त्यांनी आपलं कार्यक्षेत्र मानलं होतं. त्यासाठी ते मराठी शिकले. त्यांनी निरनिराळ्या भाषातील जवळपास 400 चित्रपटांसाठी ॲज अ कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे. महाराष्ट्र सरकारचं कोरिओग्राफी अवॉर्ड त्यांनी 6 वेळा जिंकलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आता येत आहेत आजच्या काळातील डान्सची झलक दाखवण्यासाठी मास्टर देवेंद्रचे दमदार पुण्याचे चॉकलेट बॉय सुमेध आणि पुण्यकर. दोघांनाही बेस्ट ऑफ लक. थँक्यू. ऑल द बेस्ट गाईज. तुझे कप्पाली लाटीला अगो हिल हिल पोरी हिला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला तुझे कप्पाली लाटीला गो फॅशन मराठी सोबय तुला.
let's dance, dance, oh baby. Tuesday love, प्यार प्यार romance murder kiss me. Chatting on Wednesday, setting on Thursday. Let's have a date on Friday. Baby, bold, 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 bold. प्रेमाचा पंडेल. Rock and roll, 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 roll. Saturday, Sunday. Oh baby, bold, 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 bold. प्रेमाचा पंडेल. Rock and roll, 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 roll. Saturday, Sunday. Mondayला साथ साथ let's dance, dance, oh baby. Tuesdayला प्यार प्यार romance murder kiss me. Chatting on Wednesday, setting on Thursday. Let's have a date on Friday. Oh baby, bold, 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 bold. प्रेमाचा पंडेल. Rock and roll, 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 roll. Saturday, Sunday. Oh baby, bold, 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 bold. प्रेमाचा पंडेल. Rock and roll, 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 roll. Saturday, Sunday. फॅन्टॅस्टिक माइंड बॉगलिंग परफॉर्मन्स होता. ओ माय गॉड, तुम्ही आमचेच डान्सर्स आहात ना? म्हणजे हा, म्हणजे तुम्ही कुठून अब्रॉड वगैरे इंटरनॅशनल डान्सर्स वगैरे नाही आहात ना? या दोघांपैकी कोण कोण आहे? आपण मास्टर्सनाच देऊन टाकू. मास्टर्सना विचारायचं का? आय गेस मास्टर्स जास्त चांगलं हो, हो. ओळखतील, नाही का? मास्टर्स, कोण पुण्यकर आहे आणि कोण सुमेध आहे? तुम्हीच सांगा आता. सुमेध. दिस वन. हा, पुण्यकर. ओके. सी, म्हणून ते मास्टर्स आहेत. जोरदार टाळ्या या दोघांसाठी. आय गेस ग्रँड मास्टरना पुन्हा एकदा ओळखू दे. हा. एक सेकंड ना. आणि आता तू मला विचारलंसच आहेस, हा. तर मी सुमेध कोण पुण्यकर पेक्षा कोणपेक्षा सांगूनच टाकते, बिकॉज आय जस्ट कांट वेट. सॉरी, मी एकदम तिघांना जम्प करून बोलतेय, पण खरोखरच दिस इज व्हॉट वी आर टॉकिंग अबाउट. शेवटी जेव्हा आपण लख लख चंदेरीपासून आजपर्यंतचा सगळा प्रवास बघतो आणि आपल्या मंचावरती सादर करतो, तेव्हा हे तर विसरून चालणार नाही की स्पर्धा कुठल्या लेवलला आली आहे. हिल पोरी हिलावरती असं काहीतरी मी इमॅजिनच करू शकले नसते. त्यामुळे खरोखरच एक म्हणजे मोठंसं स्माईल आणि मोठीशी शेट्टे आणि ती पण उभी राहून ती त्यांनी एकदमच डिझर्व केलेली. दिल खुश करणारा मोगॅम्बो खुश हुआ और मैं भी खुश हुई. तरी ग्रँड मास्टर तरी आता कमिंग बॅक टू द पॉइंट, या दोघांपैकी कोण सुमेध आहे? अमृताच्या बाजूला आहे तो पुण्यकर आहे आणि त्यांच्या बाजूला आहे तो सुमेध आहे. आता मास्क काढूनच टाका तुम्ही. वा, आपण आता वळूयात आपल्या मास्टर्स कडे. त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते? मास्टर सोनिया, कसा वाटला हा परफॉर्मन्स? मला अप्रतिम वाटली ही कल्पना. मास्टर देवेंद्र, तुमचं खूप जास्ती अभिनंदन. आणि त्यांच्या बॉडी लँग्वेज चा फक्त वापर करून तुम्ही हा प्रयोग केलात असं मी म्हणेन. खूप सुंदर, खूप वेगळा प्रयत्न आणि खूप सुंदर. थँक्यू. मास्टर स्वरूप. सुमेध पुणेकर, एक स्पेशालिटी आहे जावा वकीस ॲक्ट. एक ग्रुप आहे, ते डिफरंट पॉपिंग, लॉकिंग, हिपहॉप ते मिक्स करून कोरिओग्राफी करतात. आणि हेच आपल्याला बघायला मिळालाच. ते व्हेरिएशन ऑफ कोरिओग्राफी होता. सुमेध काहीतरी करतो तर पुण्यकर हे काय, तर ते फक्त टायमिंगचा एक हे करा. टेक्निकॅलिटीज जास्त नाही, म्हणून मी म्हणतो की प्रॅक्टिस, मोर रिहर्सल्स अँड प्रिसिशन अँड यू विल किल द स्टेज गाईज. कीप इट अप. थँक्यू सो मच. वा. मास्टर देवेंद्र. मला प्राऊडली सांगायचं आहे की आत्ताच्या तुम्ही ह्या स्टेजला जे आला आहेत, ह्या स्टेजवर येऊन हे परफॉर्म करणं इट्स नॉट दॅट इझी. आणि तुम्ही ते करून दाखवलेत दोघांनी, आणि त्यासाठी तुमच्या दोघांना रिअली चक दे फट्टे बॉयज. थँक्यू सर, थँक्यू सो मच. मास्टर स्वरूप म्हणाले तसं आणि मास्टर सोनिया म्हणाले तसं, आपण जे काही सांगितलं ते आपण करेक्ट करत अजून आपण पुढे आलो आहोत आणि आपण ते करेक्ट करत आलेलो आहोत. आणि ही एक वेगळी स्टाईल आपण दाखवली आहे.
आणि त्या बाबतीत तुमचा दोघांचा पुन्हा एकदा अभिनंदन. बॉयज कीप इट अप. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरं तर आजच्या काळातील डान्सच्या ट्रेंड बद्दल बोलायला आपल्याकडे आजची डान्सिंग स्टार अमृता आहेच आहे. अगदी. शिवाय मास्टर सोनिया यांनी सुद्धा मराठी चित्रपट केलेत. तरी मला असं वाटतंय की आजच्या डान्सिंग ट्रेंड बद्दल अमृता आणि मास्टर सोनिया या दोघींनी थोडक्यात काहीतरी सांगावं. मला असं वाटतं की खूप पॉझिटिव्ह बदल आहे, खूप सकारात्मक बदल आहे आजकाल. कारण जे प्रमुख भूमिका करणारे नट आहेत आणि नट्या आहेत ते कॉन्शियस झालेत. सगळ्या स्टाईल्स आल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये परफेक्शन असलं पाहिजे याच्याकडे त्यांचा 100% कल आहे. कधी कधी असं जुन्या लोकांना वाटू शकतं की आमच्या वेळेस हे असतं तर आम्ही खूप छान, पण मला असं वाटतं की त्या काळामध्ये जी अवेलेबल गोष्टी होती त्याच्यात त्यांनी काम केलं म्हणून ते बेस्ट होतं. आणि आता ज्या अवेलेबल गोष्टी आहेत तर त्याचा वापर करून आत्ताची तरुण पिढी खूप बेस्ट देण्याचा प्रयत्न करते. तुम्ही दोघंही त्याचा भाग आहात आत्ता नवीन ट्रेंडचा आणि खूप छान. मला मजा येते प्रत्येक सिनेमा करताना काहीतरी अख्खं गाणं कोणी एका सिनेमामध्ये मी फुल गाणं एक वन शॉट केलं तर हा ट्रेंडच आहे. आणि याच्यासाठी लागणारी मेहनत, याच्यासाठी लागणारा म्हणजे संपूर्ण त्याचा खर्च आणि हा सगळा बदलत चाललाय, दृष्टिकोन बदलत चाललाय, टेक्निशियन्सना महत्त्व येत चाललंय. त्यामुळे खूप पॉझिटिव्ह बदल आहे असं मी म्हणेन. थँक्यू मास्टर सोनिया. आणि मला अमृताबद्दल एक थोडंसं सांगावंसं वाटतं की मला खरंच खूप कौतुक वाटतं जेव्हा कुठे गाणी लागली असतात तेव्हा तिथे लोक बोलतात की अरे एखादा अमृता खानविलकरचं गाणं होऊन जाऊ दे ना. याचा अर्थ असा होतो की त्या गाण्याचं महत्त्व अमृताने केलेल्या परफॉर्मन्सने जास्त वाढतं. त्यामुळे अमृतासाठी जोरदार टाळ्या. सिद्धा, दॅट्स द मोस्ट स्वीटेस्ट थिंग एनीबडी हॅज एव्हर सेड टू मी. नाही पण खरंच जसं मास्टर सोनिया म्हणाल्या तसं की आता जी डान्स स्टाईल आहे किंवा एक जनरली डान्सकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे मला असं वाटतं खूप पॉझिटिव्ह होत चाललेला आहे. आणि भलेही मी याआधी कधीही कुठल्याही नृत्याचं प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे, पण आज मला वाटतं की नाही, आपला एक बेस आहे तो भक्कम राहिला पाहिजे. आणि म्हणूनच मी सोनियाताईंकडे शिकते सुद्धा. आत्ता मी सोनियाताई यासाठी म्हणले कारण मी गुरु म्हणून त्यांना मानते आणि त्यांच्याकडे मी शिकते आत्ता. प्रत्येक हिरोईनला, प्रत्येक ॲक्ट्रेसला असं वाटत असतं की आपल्या नशिबात एक सुंदर गाणं यावं ज्याच्यामुळे लोकांनी आपल्याला ओळखावं. आणि ते मी देवाकडे न मागता आय थिंक माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणून ते गाणं माझ्या नशिबी आलं, माझ्या पदरात पडलं. आणि ज्या आपल्या ग्रँड मास्टरना बघून बघून, त्यांचे डान्स मूव्स बघून बघून आम्ही मोठे झालो. कारण आज माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर सारखी नावं आहेत हिंदी इंडस्ट्रीमध्ये, मराठी इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये. म्हणून आमच्यासारख्या मुलींना आमचे आई वडील हां ठीक आहे आता तू उर्मिला मातोंडकर म्हणजे थोडंफार त्यांच्या इतकं आलं तुला असं तू काहीतरी करू शकतेस असं म्हणतात. सो या मोठ्या दिग्गज कलाकारांसाठी, या ॲक्ट्रेसेससाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नाही नाही नाही, ह्या टाळ्या खरं तर खरोखरच अमृता करता झाल्या पाहिजेत. कारण जेव्हा मी अमृताला बाजले की 12मध्ये पाहिलं तेव्हा आय वॉज स्टँड विथ हर डान्सिंग. आणि तितकंच अप्रतिम कोरिओग्राफी फुलवा खामकरची, म्हणजे डोळेच हटत नाही. म्हणजे कुठली गोष्ट त्या म्हणजे एक कोरिओग्राफर असावा तर असा काय ब्रिलियंट जॉब केलाय. त्यामुळे त्याच्याकरताही टाळ्या आणि तुझ्याकरता खरोखरच टाळ्या. कारण मला वाटतं युअर बेस्ट इज येट टू कम, सो गो फॉर इट. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. आणि आपण एक महत्त्वाची गोष्ट कधीही विसरू शकत नाही ती म्हणजे आपल्या नृत्य आणि अदाकारीनं हिंदी चित्रपट गाजवणाऱ्या सुपरस्टार आपल्या समोर आहेत. ॲब्सोल्युटली. आजच्या काळातील नृत्यांबद्दल आपण आपल्या ग्रँड मास्टरचं मत जाणून घेऊया. मराठी चित्रपटांपेक्षा हिंदीमध्ये नेहमीच डान्सचं जास्त वर्चस्व राहिले आणि त्यामुळे जास्त साऊथ इंडियन डान्सर्स म्हणजे हिरोईन्सनी जास्त बराच काळ गाजवलं हिंदी चित्रपटसृष्टी, कारण त्यांच्या नाचावरच्या प्रभुत्वामुळे. आणि कुठल्याही प्रकारचा डान्स प्रकार आज दिसत नाही असं होत नाही आणि त्यानुसारच सगळेजण जास्त प्रोफेशनली हे सगळे घेत आहेत. त्यामुळे स्काय इज द लिमिट की काय काय होऊ शकतं आणि आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये. पण शेवटी वस्तुस्थिती हीच असते की माणसाचा कनेक्ट एखाद्या स्टारचा ऑडियन्सची तेव्हाच होतो जेव्हा त्या गाण्यामधून ती व्यक्ती आणि तो स्टार त्या लोकांच्या मनामध्ये आपला ठसा उमटवू शकतो. आणि असाच एक स्टार आपल्याला मिळणार आहे ह्या वंडरफुल 7मधनं आणि त्याच्याकरता त्यानं अनेकानेक शुभेच्छा. थँक्यू. आता वेळ आहे डान्सच्या टक्करची, पण त्याही आधी एक ग्रँड सरप्राईज.
आजची संकल्पना जेव्हा ठरली तेव्हा आपल्या डान्सिंग स्टार्सनं सुचवलं की आजवर त्यांनी सोलो परफॉर्मन्सेस केले, ड्युएट केले किंवा ट्रायो केले, पण एकदाही ग्रुप परफॉर्मन्स केला नाही. आता 100 वर्षाचा इतिहास सांगणाऱ्या ऐतिहासिक गाण्यावर परफॉर्म करावं असं त्यांना वाटलं. म्हणूनच हे सरप्राईज आपल्या डान्सिंग स्टार्स कडून, जे आम्ही आधीच शूट करून ठेवलंय, तर ते ग्रँड सरप्राईज आपल्या ग्रँड मास्टर आणि सर्व मास्टर्सना कसं वाटतंय हे आपण पाहूया. खरंच आपल्या सर्व स्पर्धकांचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे खूप, कारण अप्रतिम एक सुंदरच त्यांनी हा परफॉर्मन्स केला होता. परत एकदा व्ही शांताराम, द ग्रेट व्ही शांताराम यांच्या शेजारी चित्रपटातलं हे ऐतिहासिक समूह मशाला नृत्य आहे ओरिजिनली. आणि ह्या काळच्या ह्या ज्या स्त्री पात्रांच्या सर्व नृत्य दिग्दर्शन होतं ते त्या काळचे नामवंत बंगाली नृत्य दिग्दर्शक काली बोस यांनी केलं होतं. आणि पुरुष पात्रांच्या सर्व नृत्य दिग्दर्शन खुद्द व्ही शांताराम ह्यांनीच केलं होतं. म्हणजे वाह. हा जो ग्रुप ऍक्ट बसवला तो आपल्या मास्टर देवेंद्रनी, त्यामुळे आपल्या मास्टर देवेंद्रांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि मी मास्टर देवेंद्र यांना विनंती करतो की तुम्ही या ग्रुप ऍक्ट बद्दल थोडक्यात काहीतरी सांगावं. हे गाणं इतके वर्ष मी ऐकतोय, कधीतरी ह्या गाण्यावर काहीतरी आपण चांगल्या पद्धतीने प्रॉप्स, डेकोर एलिमेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी घेऊन काहीतरी करायची खूप इच्छा होती. आणि ऑलवेज माझी मास्ट कास्ट कोरिओग्राफी म्हणजे ग्राउंडवर कोरिओग्राफी करायची माझी खास स्पेशालिटी आहे. आणि जो ॲक्ट आपण आता बघितलात त्याच्यासाठी काहीतरी आपण करूया. आणि त्या निमित्ताने म्हणून आम्ही छत्र्यांचा आधार घेऊन आम्ही शेवटी झी आणि मग 100 असं झान्सला एलिमेंट्स करून आम्ही केलं होतं की 100 वर्ष पूर्ण झाली. आणि ह्या गाण्यावर असं करायची खूप इच्छा होती आणि ती थँक्यू झी मराठीने मला ती संधी दिली. आणि ह्या सर्व कलाकारांनी
त्याला छान साथ दिली आणि हीच एक ह्या 100 वर्षाच्या चित्रपट आपल्या वर्षाच्या प्रवासाला माझ्याकडनं एक छोटीशी पोचपावती माझ्याकडनं एक थोडासा प्रयत्न होता. आय होप रसिक प्रेक्षकांना आणि ह्या सर्व कलावंतांना मी केलेला हा प्रयत्न खूप आवडेल. थँक्यू झी मराठी आणि थँक्यू आयडिया डान्स, महाराष्ट्र डान्स. आणि थँक्यू मास्टर देवेंद्र, इतकं सुंदर दृश्य आम्हाला तुम्ही या मंचावर दाखवलं याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. आणि आता वेळ आली आहे काल ग्रँड मास्टरने सांगितलेल्या डान्सच्या टक्करची. या 2 डान्सिंग स्टार्स येऊन डान्सची एकच स्टाईल परफॉर्म करतील. त्या दोघांना 1-1 मिनिट दिला जाईल, ज्यात त्यांनी त्यांचं बेस्ट द्यायचं आहे. या टक्करचा निर्णय ग्रँड मास्टर घेतील. येत आहेत मास्टर देवेंद्रचा दमदार पुण्यकर आणि मास्टर स्वरूपचा शिलेदार प्रतीक. जोरदार टाळ्या. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू सर. Thank you, sir. Thank you. बेस्ट ऑफ लक प्रतीक, पुण्यकर. Thank you, sir. बोथ ऑफ यू गिव्ह युअर बेस्ट. सो होऊन जाऊ दे. Thank you, Grandmaster. तेरी किस्मत तू बदल दे, रख हिम्मत. तेरा है तू नजर, हालातों से हार कर. Once more. वा वा वा. ऍब्सोल्युटली स्टनिंग, गॉर्जियस. आणि याची पावती तुम्हाला दोघांनाही आपले ऑडियन्स पासून, आपल्या मास्टर्स पासून, आपल्या ग्रँड मास्टर सुद्धा उभ्या राहिल्या. आता विचारूया आपल्या मास्टर्सना त्यांना हा धम्माकेदार परफॉर्मन्स कसा वाटला. मास्टर स्वरूप. मला असं वाटतंय की प्रतीक, पुण्यकर, प्रतीक तर आहेच, पुण्यकर पण माझ्याच टीममध्ये असावा यार. मास्टर स्वरूप. सुपर परफॉर्मन्स गाईज, सुपर, ब्रिलियंट गाईज. म्हणजे ऍक्ट सुरू झाला आणि संपला पण. मला आणखीन बघायचं होतं, आणखीन म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं पण चाललं असतं रे. यू गाईज वर ब्रिलियंट. बोथ वर 99 and 100. I won't say 99, 100, but 99.99. Just for technique, 100 will be Pratik for me. Oh. But Punekar, I love you. You are my favorite right from the beginning. Punekar. Thank you, sir. Super. Both are equal, yaar, actually. वा. मास्टर देवेंद्र, तुमचं काय मत आहे? एक्झॅक्टली उलट. एक्झॅक्टली उलट. कारण की खूप प्रवचन करून काय फायदा नाही. एक्झॅक्टली उलट. खूप शॉर्टकट मध्ये ना. जोरदार टाळ्या मास्टर देवेंद्रसाठी प्लीज. बॉयज, खरंच पुण्यकरला स्टेजवर बघताना नजर जरा पण हलत नाही आणि त्याच्याकडे एक्स्ट्रीम बघतच राहावं लागतं. कारण की तो ज्या डेडिकेशनमध्ये इन्व्हॉल्व होतो ह्या स्टाईलमध्ये. आय रिअली लव्ह यू बॉय. थँक्यू. पण ज्या स्टाईलला हे दोघेजण आता परफॉर्मन्स करत होते
बोथ आर रिअली गुड यार. प्रतीक, कॉंग्रॅट्स. पुण्यकर, थँक्यू सर, थँक्यू. लव यू डार्लिंग. आता न्यूट्रल विचार आम्हाला कळणार आहेत ते फक्त मास्टर सोनिया. मी तेच म्हटलं की मला कोण काय देणार आहे त्याच्यावर मी माझं मत देईन. ओ मैं करप्शन के खिलाफ हूँ. अच्छा, काय गोड आहात रे तुम्ही दोघही जण. सुपर्ब, फारच अप्रतिम. आणि टक्कर नव्हती ही, हा सुसंवाद होता. आणि खूपच अप्रतिम. आणि इतका सॉफ्टनेस आहे तुमच्या दोघांच्यामध्ये. तुमचं तुमच्या स्टाईलवर इतकं प्रेम आहे. तुम्ही इतकं प्रेमाने ते प्रेझेंट केलं की फार अप्रतिम ते वाटलं. पण मला मत द्यायलाच हवं आहे. थोडासा 1 मार्क मी पुण्यकरला जास्ती दिलाय. खूप सुंदर तुम्ही दोघांनी केलं. पण खरंच पुण्यकर तुझ्यावरून नजर हटत नाही रे. थँक्यू मॅम, थँक्यू. खूप छान. ग्रँड मास्टर, माझ्या मते खरोखरच या तिघांपेक्षाही जास्त कठीण माझ्याकरता आहे. कारण हे सगळेच माझे आहेत, त्यामुळे खरोखर कठीण आहे. पण सर्वप्रथम अभिनंदन, खूप खूप अभिनंदन दोन्ही मास्टर्सचं फॉर अ माइंड ब्लोईंग कोरिओग्राफी ऑन बोथ द बॉयज. गाईज सुपर. टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत दोघांकरताही. म्हणजे अटीतटीचा माइंड ब्लोईंग आपल्या परफॉर्मरमध्ये जे काय बेस्ट आहे ते असं काढून 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 दोघांनीही पेश केलं. आणि म्हटल्याप्रमाणे एक 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 असं जरी असलं तरी आजच्या ह्या परफॉर्मन्समध्ये निव्वळ एक स्टेप किंवा एक स्टेपच्या छोटासा पॉईंट पुढे जाऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो अल्टिमेट अट्टहास इथून ज्याने सोडला नाही आणि त्याच्या अणुरेणूने सोडला नाही तो आज नक्कीच पुण्यकर होता. आणि पुण्यकरनी आजची बाजी मारलेली आहे. इतकं 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 की शेवटी कारण पुण्यकर इथून खूपच जास्त स्ट्रॉंग आहे. तो खूपच जास्त लोकांशी कनेक्ट करतो. म्हणजे शेवटच्या जेव्हा दोघेही बाजूबाजूला उभे होते नॅचरली त्याचे हात वरती गेले. त्या खुदाला म्हणजे ही इज जस्ट ते गाणं ना. म्हणजे मी एकदा स्वर्गीय शम्मी कपूरना विचारलं होतं की म्हटलं ते कसं आसमान से आया फरिश्तामध्ये तुम्ही वरती लटकत होता तेव्हा टेक्नॉलॉजी एवढी हे नव्हती की काही म्हणजे हाव पण तरी पण दर ह्याच्यावरती कसं. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं क्योंकि गाना यहाँ नहीं यहाँ होना चाहिए. वा. ते आज मला थोडंसं जास्त पुण्यकरमध्ये दिसलं. बट प्रतीक इज माय ऑल टाईम फेवरेट ऑफकोर्स. आणि आय सिन्सिअरली म्हणजे खरोखरच दोघांकडनं नजर अगदी हटत नाही. पण आजच्या दिवसाकरता आय थिंक 1 पॉईंट एक्स्ट्रा पुण्यकरकडे गेला. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पुण्यकर आणि प्रतीकसाठी. मला एक बोलायचं आहे या मंचावर. जेव्हा मला कळालं की आम्ही म्हणजे डान्सची टक्कर करतोय तेव्हा म्हणजे माझ्या मनात होतं की आम्ही टक्कर नाही करणार आहोत. मला हेच म्हणालो की आपण डुएट करतोय असं समजून आपण करावं आणि लोकांना आवडलं पाहिजे. आणि तिन्ही मास्टर्स आणि ग्रँड मास्टर आपल्या परफॉर्मन्स बघताना उठल्याच पाहिजे. तर आम्ही ते परिपूर्ण केलं तर ते आम्हाला खूप आवडलं. थँक्यू सो मच. वा. थँक्यू सो मच बोथ ऑफ यू. तुम्ही बसू शकता. थँक्यू. आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. वोट अपील्स झालेली आहेत. आणि आता या आठवड्याची डान्सिंग स्टार्सची रँकिंग आहे. ग्रँड मास्टर, मी आता खूप उत्सुक आहे की पुढच्या आठवड्यात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे. पुढच्या आठवड्यामध्ये ह्या टक्करीचा 1 नाही तर 2 तडके आपण दिले पाहिजेत आपल्या एपिसोडमध्ये. डबल क्या बात है. धमाका. एकदम डबल धमाका. वा. पहिली टक्कर होणार आहे लावणीची टक्कर जी होणार आहे मास्टर सोनियाची कलाकार अक्षता आणि मास्टर स्वरूपची शिलेदार मृण्मयीमध्ये. आणि दुसरी टक्कर होणार आहे पॉपिंगमध्ये ज्याच्यामध्ये उतरणार आहेत मास्टर देवेंद्रचा दमदार सुमेध आणि मास्टर स्वरूपचा शिलेदार स्वप्नील. ओ माय गॉड.